इराण इस्रायल युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठे संकट आलेले आहे. कारण भारत हा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारताच्या एकूण गरजेपैकी 85% गरज ही आयातीवरून आपली भागत असते. 2014च्या आधी 27% उत्पादन हे आपण देशांतर्गत करत होतो आणि आता ही टक्केवारी घसरून 13% वरती आलेली आहे. याचाच अर्थ 10 वर्षामध्ये आपण उलट्या दिशेने प्रवास करायला लागलेलो आहोत तेलाच्या बाबतही. आणि याचा परिणाम आपण पाहतोय की आपल्याला या युद्धाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती झालेला दिसून येतोय. कतारच्या रास लाफांवरती हल्ला झाल्यानंतर गॅस निर्यातीवरती मोठा परिणाम झालेला आहे. जगाच्या एकूण 20% गॅस पुरवठा या कतारमधील रास लाफांमधून होत असतो आणि हे विस्कळीत झाल्यामुळं आपण पाहतोय की भारताला मिळणारा गॅसही आता या ठिकाणातून मिळणं अवघड होत जाईल. हे केंद्र जे आहे कतारमधील रास लाफांचं पुन्हा एकदा पूर्ववत होण्यासाठी जवळपास 4 ते 5 वर्ष लागू शकतात आणि इथून 4 ते 5 वर्षामध्ये भारतावरती याचे परिणाम निश्चितच दिसून येतील. याच्याशिवाय भारताचा जवळपास 52% तेल पुरवठा हा हॉर्मुजच्या समुद्रधुनीमधून होतो, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून होतो आणि याच्यावरती इराणनं टोल लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे किंवा एक प्रकारे हा पुरवठा खंडित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर हा इराणचा निर्णय कायम राहिला तर मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होणार म्हणजे होणार. स्टेट ऑफ हॉर्मुज सारखं आपण पाहतोय की स्टेट ऑफ मलक्का, सुएझ कॅनल, बाब एल मंडेब, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, पनामा कॅनल, तुर्की स्ट्रेट आणि डॅनी स्ट्रेट असे 7 मार्ग आहेत. या इतर 7 मार्गापैकी भारताचा जवळपास 50% तेल पुरवठा होतोय, परंतु स्टेट ऑफ हॉर्मुज या एकाच ठिकाणातून 50% पुरवठा होतोय आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. आपण पाहतोय की भारताच्या या तेल आयातीमुळं सगळ्यात मोठं काय परिणाम होऊ शकतोय तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल. आपल्याला जाणवायला लागलेलं आहे गॅस पुरवठा कमी होऊ लागलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं गॅसची किमती वाढायला लागलेल्या आहेत. गॅसच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत, पुढे जाऊन आणखी तेलाच्याही किमती वाढू शकतात. महागाई वाढणार आहे हे निश्चितच दिसायला लागलेलं आहे आणि याचा परिणाम काय होऊ शकतो तर GDPची ग्रोथ जी आहे ती कमी होऊ शकते. आत्ताच आपण पाहतोय की जवळपास 20 लाख कोटीचा परिणाम झालेला आहे असं म्हटलं जात आहे. 1% आपली GDP कमी होऊ शकते आणि याचा परिणाम रुपयावरती दबाव जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका झटक्यामध्ये आपला रुपया 90 वरून 94 पर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय या महिन्याभरामध्ये आणि याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की रुपया आपण कमजोर करत आहोत, कमजोर होत चाललेला आहे आणि यातून भारत हा सगळ्यात मोठा आयातदार देश असल्यामुळं आपल्याकडला डॉलर साठा हा संपत जाईल आणि त्याचा परिणाम आपल्याला एकूण अर्थव्यवस्थेवरती पाहायला मिळेल. शेअर बाजारावरतीही याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होईल कारण पेंट, केमिकल, लॉजिस्टिक, एव्हिएशन या सगळ्या क्षेत्रावरती परिणाम होईल आणि एकूणच त्या कंपन्यांचा जो काही नफा आहे तो कमी व्हायला लागेल आणि याचा परिणाम एकूण शेअर बाजारावरती आपल्याला पाहायला मिळेल. जगातील 20% तेल या हॉर्मुझ स्ट्रेटमधून जाते, परंतु भारतासाठी हा लाईफलाईन रूट आहे आणि जर युद्धामुळे याच्यावरती परिणाम झाला तर या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागेल आणि ती सावरणं अवघड होऊन जाईल हे आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मागच्या 1 वर्षामध्ये भारत सरकारनं यामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही आणि